दिवाळीनंतरच्या सुट्ट्यामुळे राज्यभरातले सर्व पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांच्या गर्दीनं गजबजल्याचं पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये। या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सलगच्या ज्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भक्त महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरून, त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, MP, मध्य प्रदेश यासारख्या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी या ठिकाणी नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। मागच्या 3 ते 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये औंढा नागनाथ मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते, कारण सुट्ट्या आहेत। प्रत्येक पर्यटक आपल्या फिरण्याचा बेत करतोय, त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मागच्या 4 दिवसापासून साधारणतः हजारो भक्त जे या ठिकाणी दररोज दर्शन घेऊन जात आहेत। त्यामुळे या गर्दीच्या पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ मंदिराच्या वतीने सुद्धा मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। औंढा नागनाथ पोलीस असो, प्रशासन असो, इथले ट्रस्टी असो, सर्वांच्या वतीने या गर्दीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते, त्यामुळे पोलीस सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माधव दिप्पे, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।